43 क्रमांकाची लीळा आहे. आदिती अवस्थान अवस्थान साधाईसा सोमवारी देणे, अशी ही लीळेची आदी आहे. आणि ही लीळा घडलेली आहे भिंगार या ठिकाणी. भिंगार अहिल्यानगरच्या पूर्वेला साधारण 2-3 किलोमीटरवर असणारं एक सुंदर गाव. या गावामध्ये देव अरणग्रामवरून आलेले आहे. आणि साधाई साहेब त्यांनी अगोदर विनंती केली होती की देव हो, तुम्ही आता जेव्हा अरणगावला देव होते तेव्हा साधाईचा विचारतात, देव आता आपण कुठे जाणार? तर देव सांगतात, आम्ही आता भिंगारला जाऊ. आधी जे चिचोंडी पाटील गाव आहे त्या गावी जाऊ आणि तेथून आम्ही भिंगार या ठिकाणी. मग साधायचं म्हणतात, देव हो, आम्हाला ती सोमवारी देणे आहे. आता सोमवारी देणे म्हणजे काय? एक सोमवती अमावस्या असते आणि त्या दिवशी देवाची भेट घ्यायची आहे साधाईसांना. आणि त्यांच्याजवळ काही विडावसर करायचा आहे, काही उपहार करायचा आहे. आणि त्यांना ती इच्छा आहे की या सोमवारी मला असं यांच्याजवळ उपहार करायचा आहे, देवाची भेट घ्यायची आहे आणि आम्हाला ती सोमवारी तुम्हाला द्यायचं आहे. पूर्वी व्रतवैकल्य खूप होते आणि त्यामध्ये हे एक मला करायचं आहे असं साधायचं म्हणतात. आणि इतर ठिकाणी करायचं तर देवाजवळ करायचं आहे. आणि मग देव म्हणतात की तुमची सोमवारी आम्ही आता भिंगारला देऊ. आणि मग 20 दिवसानंतर ती सोमवार येणार असतो, सोमवती अमावस्या. आणि 20 दिवस झाल्यानंतर 20 दिवस जसे जवळ येतात तर आता सोमवारी जायचं आहे तिथे, म्हणून देवाजवळ जायचं तर काहीतरी घेऊन जावं लागेल. आणि घेऊन जायचं आहे तर आपल्याजवळ काहीतरी हवं आहे. म्हणून या साधाईसा आणि त्यांची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीचं नाव आहे रत्नमालिका आणि त्यांची आई पण आहे. तर या तिघींनी काय केलेलं आहे, आपल्याजवळ आता पैसे नाही म्हणून त्या चिचोंडी पाटील या गावामध्ये 3 दिवस एका शेतकऱ्याच्या घरी गहू दळल्यामुळे काय झालं, ते तिघींना 3 रुपये मिळाले, रुवे मिळाले. रुवे म्हणजे काय? चांदीचे नाणे. म्हणजे 3 पैसे मिळाले. चांदीचे नाणे असायचे पूर्वी त्या काळात. आणि ते हिला 3, साधाईसांना 3, रत्नमाळिकाला 3 आणि त्यांच्या आईला 3, असे 3 त्यांच्याकडे आहेत. आणि आता हे पैसे आहेत, मग आपण आता काय करूया, देवाला भेटायला जात आहोत. परंतु साधाईसांच्या ज्या आई आहेत त्यांना ज्वर आलेला आहे, ताप आलेला आहे. आणि त्याच्या पूर्वीची अरणगामची अशी लीळा आहे की तो ताप त्यांचा जात नाही. आणि ते देवाजवळ येतात, ते म्हणतात, देव हो, आमचा ताप जात नाही. मग देव काय करतात, म्हणतात जवळ या. आणि जेव्हा त्या साधाईसांच्या आई जवळ येतात तर देव आपलं श्रीचरणाचा अंगुठा त्यांच्या कपाळाला लावतात. तर त्या साधाईसांच्या आई मागणं मागतात की जन्मोजन्मी मला असा ताप येऊ दे देवा, मला जन्मोजन्मी असा ताप येऊ दे की ज्या तापामुळे काय होईल, मला ईश्वराच्या श्रीचरणाचा अंगुठा माझ्या कपाळाला लागेल, असा ताप मला जन्मोजन्मी येऊ दे. परंतु त्यांचा जो ज्वर आहे तो निवालेला नाही आहे अजून. आणि मग साधाईसांची जी सोमवारी जवळ आली आणि साधाईसा आईला म्हणतात की आता मी जाईन, भिंगारला जाईन. आणि भिंगारला निघतात त्या. परंतु ते साधाईसांच्या आई म्हणतात की नाही, मला पण यायचे. मग साधाईसा म्हणतात, तुझा ताप अजून तसाच आहे, तू कशाला येते? नाही म्हणे, माझा ताप जरी राहिला तरी मी येईन. आणि मग त्यांचा निश्चय बघून साधाईसा, त्यांची मैत्रीण आहे रत्नमालिका आणि त्यांची आई, अशा 3 जणी निघतात. 13 किलोमीटर अंतर आहे तिथून, 13 किलोमीटरच्या पुढे आहे अंतर, अरणगाम ते भिंगार. आणि चालत आल्यानंतर 13 किलोमीटर चालल्यानंतर त्यांना तहान लागते. त्याच्या आधी असं सांगतो, त्याच्या आधी ज्या साधाईसा आहे त्यांनी काय केलं आहे, बाजारात गेल्या. ते 3 जे पैसे 3 ते स्वतःकडे घेतले, बाजारात गेल्या
बाजारात गेल्यानंतर 3 पैशाच्या 3 गुळाच्या भेली घेतल्या, 3 पैशाचे 3 हार घेतले आणि 3 पैशाचे 3 विडे घेतले, बरोबर. आणि मग ते घेऊन आल्या आणि मग त्या भिंगारला निघाल्या. 13 किलोमीटर चालल्यानंतर त्यांना तहान लागली आणि तहान लागली. कुणी एका भटाचं घर होतं, त्या घराच्या बाजूला त्या थांबल्या, त्याच्या ओसरीला थांबल्या आणि त्यांनी सांगितले की आम्हाला तहान लागली, आम्हाला पाणी प्यायला द्या. आणि त्यांनी पाणी प्यायला दिलं. परंतु ज्या गुळाच्या भेली आहेत, जे साहित्य आहे ते एका ठिकाणी त्यांच्या ओसरीला ठेवलं आणि त्या आतमध्ये पाणी प्यायला गेल्या. पाणी पिल्या, पाणी पिऊन बाहेर येत आहे तोपर्यंत काय झालं, एक गाईचं छोटंसं वासरू होतं, ते वासरू आलं आणि त्यांनी काय केलं, ती एक त्या तिन्हीपैकी एक गुळाची भेली काय केली, घेतली आणि ते घेऊन गेलं आणि त्यांनी ती खाऊन संपवली. या पाणी पिऊन बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर बघतात तर काय, तिथं दोनच गुळाच्या भेल्या आहेत, 3 हार आहेत, 3 विड्याचे पदार्थ आहेत, पान सुपारी नारळ वगैरे, परंतु गुळाच्या भेली 2च आहेत. आणि ते सर्व सांभाळायचं कोणाकडे दिलेलं आहे, साधकांकडे दिलेलं आहे. आणि ते घेऊन देवाजवळ आल्या भिंगारला. भिंगारला आल्यानंतर त्यांनी देवाच्या श्रीचरणाला लागल्या. 3 हार तिघींनी देवाला अर्पण केले, 3 विडे तिघींनी देवाला अर्पण केले. आणि मग साधायचा बाजूला येऊन बसल्या. ज्या साधायसांची आई त्यांनी एक गुळाची भेली अर्पण केली, ज्या रत्नमालिका आहे त्यांनी एक गुळाची भेली अर्पण केली. आणि मग साधायचा बाजूला बसलेले आहे. त्यांनी काय विचार केला की एक भेली गेली, एक भेली देवाला आपल्याला द्यायची होती, 3 होत्या, एक भेली गुळाची वासराने खाल्ली. मग आता कोणाची खाल्ली असं कसं समजायचं की ही कोणाची खाल्ली. म्हणून ते म्हणतात की माझी निदैवीची माझीच खाल्ली असं समजेल आणि मी काय आता देवाला वाहणार नाही, या दोघींना मी देवाला वाहायला देईन. त्या अशा नाही म्हणाल्या की मी आधी वाहीन, राहिलेलं मग यांचं बघून घेतील, असं त्यांच्या मनात आलं नाही. आणि देवानी बघितलं, देव पाहताय की साधायसांनी गुळाची भेली काय अर्पण केली नाही. आणि मग देव साधायसांना म्हणतात, साधे हो, तुम्ही गुळाची भेली अर्पण केली नाही. मग साधायसा तिथं म्हणतात की मी निदैवी आहे, कमनशिबी आहे. देव तिथं म्हणतात की जेव्हा तुम्ही आमच्या सन्निधानामध्ये आहात, आमचं सन्निधान तुम्हाला आहे, आमच्या सन्निधानात असताना तुम्ही निदैवी असू शकत नाही. म्हणजे देवाने इथे काय संदेश दिलेला आहे, आपण ईश्वराच्या आज सन्निधानामध्ये आहोत आणि सन्निधानामध्ये असताना जर आपण असं म्हणत असू की आम्ही कमनशिबी किंवा माझं नशीबच असं वगैरे, आपण असू शकत नाही. कर्म असू शकतं पण नशीब निदैवी आपण असू शकत नाही. का? कारण देवाने अभिवचन तिथं दिलेलं आहे की तुम्ही ईश्वराच्या सन्निधानामध्ये आहात तर तुम्ही निदैवी असू शकत नाही. आणि मग साधायसांनी सर्व घडलेला वृत्तांत तिथे देवाजवळ सांगितला की 3 गुळाच्या भेली होत्या, पाणी प्यायला थांबलो, परंतु 1 गुळाची भेली वासराने खाल्ली आणि मी समजले की माझीच खाल्ली, म्हणून मला काही तुम्हाला अर्पण करता आले नाही. मग देव म्हणतात, तिथं देव म्हणतात आणि मग त्या साधेसा म्हणतात की माझ्याकडे आता नाही. देव म्हणतात तुमच्याकडे नाही. मग तिथं हे आचारातलं 126वं वचन देव उच्चारतात, कवना ते काही असे, प्रश्नार्थक हे वाक्य. कोणाजवळ काही आहे, कोणाजवळच काही नाहीये इथे, हे सगळंही देवाचे. देव काय म्हणतात, हे सगळंही देवाचे. आजच्या पोथीमध्येच बाबांनी शेवटी तो उल्लेख केला होता, हे सगळेही देवाचे आहे. असं म्हणून चालतं का की आता देवाचं आहे आणि मग देवाला देऊन टाकू. बाबांनी आपल्याला तो उदाहरण पण दिलंय का बाबांचं, त्यांनी सगळं खडी वगैरे ते आणलं आणि शेजारचे आले आणि म्हणाले सगळं देवाचं, हे सगळं ते म्हणाले देवाचंच आहे, ते घेऊन जात त्यांचा आश्रम अजून झालेला नाही. असं पण एक अनुभव आहे. मग किती घ्यावं आपण हे आपण ठरलं पाहिजे. हा बोध आपल्याला शिकवण बाबांनी त्याच्यातून दिली आहे. आणि मग देवाने म्हटलेलं आहे हे सगळी देवाचे, देव देईल ते आपले. हा शब्द उच्चार लक्षात घ्या.
काय म्हटले? देवाने देईल ते तुझे नाही म्हटलं देवाने. देवाने दिले तू आता म्हण माझे, असं नाही म्हटलं देवाने. देव देईल ते आपले. आपले हा शब्द उच्चार आलेला आहे. आणि हा शब्द उच्चार खूप मोठा आहे. आपुले. आणि मग साधेसांना ती एक गुळाची भेली दिली. साधेसांनी ती अर्पण केली. तत्व महत्वाचं आहे, याच्यामधले शब्द महत्वाचे आहे. आपुले. आपण म्हणतो हे माझं आहे, हा मोबाईल माझा, हा ही वस्तू माझी. तर इथं आपल्याला देवाने दुरुस्ती करायला संधी दिली आहे. आपण म्हणू शकतो हे आपलंच आहे, हे सर्व गोष्टी आपल्याच आहे. आपल्या म्हणण्याने काय होते? आपला अधिकार त्याच्यावर गाजवत नाही आपण. आहे आपल्याच अधिकारातलं, आहे आपल्याच नावावर. परंतु शब्द उच्चाराने फरक पडतोय. आणि हा शब्द ईश्वराच्या श्रीमुखातला आहे. देव देईल ते आपले. हे आपलं आहे सगळ्यांचं, माझं नाही आहे. मी मालक असूच शकत नाही आहे कुठल्याच गोष्टीचं. हे सर्व ईश्वराचं आहे आणि ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे. माझा एक अनुभव आहे या बाबतीत. मी उपदेश घेतलेला नव्हता आणि मला संपर्क DEDला असताना, DEDला मी सांगलीला होतो आणि तिथे फक्त एकच, जेव्हा बाबांनी जसं सांगितलं की एक सद्गुण किंवा एक चांगलं तत्व तुम्हाला अध्यात्मापर्यंत घेऊन जातं. फक्त एकच माझा गुण नसेल तो, माझी आई इथे 8 दिवसापासून आहे. माझ्या आईवडिलांचे जे संस्कार होते की ते मांसाहारी नव्हते, शाकाहारी होते. आणि तेवढाच एक सद्गुण की मी पण शाकाहारीच होतो. DEDला गेल्यानंतर रूम करायचं टेन्शन आलं. कुठं करायची रूम? 3 मित्रांमध्ये करायची तर ते मांसाहार करणारे. फक्त एक जण होता, तो एकटाच राहत होता. त्याचे वडील, त्यांचा संप्रदाय मानभाव संप्रदाय होता. त्याच्या वडिलांनी सांगितलं अजिबात मांसाहार करणाऱ्या याच्यामध्ये राहायचं नाही, एकटा राहायचं, किती खर्च लागू दे पण तू एकट्याने राहायचं. आणि मी तिथे गेलो तर तो माझ्याजवळ आला. तो मला म्हणाला की तुम्ही मांसाहार करता का? म्हटलं नाही. मग आपण एकत्र राहू. फक्त एक तेवढा जो काय आहे शाकाहार तो उपयोगात आला माझ्या. आणि तिथून पण पुढे आमची मैत्री घट्ट झाली, अति मैत्री घट्ट झाली. त्यांनी सर्व मानभाव संप्रदायाचं ते करायचे, नामस्मरण वगैरे करायचे. मी प्रश्न विचारायचो, ते उत्तर सांगायचे. सर्व गीता, सर्व महाभारत, सर्व चरित्र त्यांचा अभ्यास झालेला होता आधीच. सगळं त्यांनी मला त्या 2 वर्षात सांगितलं सगळं. 2 वर्षामध्ये पूर्णपणे मी तयार झालो. वैष्णव संप्रदाय होतो, पूर्णपणे तयार झालो. माझं पक्क ठरलं का आता उपदेश घ्यायचा. परंतु त्यांचं लग्न ठरलं. मी लग्नाला गेलो त्यांच्या, 1 महिनाभर त्यांच्या घरी राहिलो. ते मला त्यांच्या सासूरवाडीच्या ठिकाणी घेऊन गेले, त्यांच्या मेवण्याकडे घेऊन गेले. आणि त्यांचे मेवणे पूर्णपणे वारकरी संप्रदायाचे होते. बाबांनी सांगितलेले कुठून आपल्याला जे चांगली गोष्ट मिळते ते घ्यायची असते. आणि तिथे गेल्यानंतर मी सहज बसलो सकाळी आणि ते त्यांचं ज्ञानेश्वरी वाचत होते. वाचन करून झालं, कपाळाला टिळा लावलेला. आणि मग त्यानंतर माझ्याशी बोलायला लागले, आपण बरे आहात का? म्हटलं हो. आपले आईवडील चांगले आहे का? मला लवकर कळेनाच. आपले आईवडील म्हणजे यांचे म्हणायचे आहेत का माझे म्हणायचे? आपले कसं काय म्हणता येईल? कारण हा शब्द प्रयोग मी पहिल्यांदाच ऐकत होतो. त्यांनी म्हणायला होतं तुमचे, तुझे, तुमच्या गावाला वगैरे असं काही. ते म्हणाले आपले आईवडील बरे आहेत का? मी गोंधळलो थोडा वेळ. आणि मला खूप बरं वाटलं की हे माझ्या आईवडिलाला सुद्धा त्यांचे आईवडील समजत आहे. आपले म्हणजे त्यांचे पण झाले ते आणि माझे पण झाले. आपले हा शब्द किती महत्वाचा आहे. तोच शब्द पुढे चालून आपल्याला याच्यामध्ये दिसतो. तो त्यांचा संस्कार आहे. परंतु देवाने काय म्हटलेलं आहे? हे आपलं आहे. आणि आपण पण म्हणा संप्रदायामध्ये गेल्यानंतर हे आपलंच आहे. आता 4 दिवसापूर्वीचाच माझा अनुभव आहे. एक भिक्षुक आहेत आमचे मित्र, त्यांचे मुली पण दीक्षित आहेत. आणि त्यांच्या मुली अतिशय हुशार आहेत, आध्यात्मिक आहेत, खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा. त्यांचा काही कारणानिमित्त नाशिकमध्ये यायचं आहे. आणि त्यांनी फोन केला
की सर आपल्या घरी व्यवस्था करायची आहे. म्हटलं कशाची? कन्या येणार आहे आणि त्यांचा दवाखाना आहे, दवाखाना झाला की त्या बाकी कुठे जाणार नाही, आपल्या घरी थांबतील. हे कशामुळे झालं की त्यांना माहिती आहे सर हे घर स्वतःचं नाही समजत, आपलं समजतात. आणि आपलं समजण्यामुळे काय होतं? फायदा होतो. आपलं समजण्यामुळे काय होतंय? आपल्याला तर फायदा होतो, सेवा मिळते आणि आपल्याला समाजामध्ये पण त्याचा फायदा मिळतो. त्याचाच अजून एक अनुभव आहे. जे घर आहे त्या घरासमोर बासरी वादनाचा एक मुलगा गेल्या 5 वर्षापासून बासरी वाजवतो. तो ऑनलाईन बासरी शिकतो, दिल्लीवरचा त्याला ऑनलाईन शिकवतो आणि हा इकडे बासरी वाजवतो. रोज सकाळी संध्याकाळी आम्हाला ती बासरी वादन ऐकू येत असतं. समोरच आहे ते जो बंगला आहे तिथे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस होता आणि सकाळी सकाळी म्हटलं आता देवाला स्नान वगैरे घातलेलं आहे आणि विडावसर वगैरे करू आणि देवाला समर्पित करू. आणि ते सर्व स्नान वगैरे घालून मी ते गेलो, तेवढ्यात त्याने ती महाभारतातली बासरी वाजवतात ना तशी बासरी वाजवायला सुरुवात केली तिथे. इतकं प्रसन्न वाटलं ते सकाळी सकाळी की आपण श्रीकृष्ण महाराजांचा अवतार दिन साजरा करतोय आणि ती बासरी तिकडे वाजते. थोड्या वेळाने तो खाली आला, मी त्याला म्हटलं मित्रा खूप खूप धन्यवाद. ते म्हणे का बरं? तू ती बासरी वाजवायला लागला ना तेव्हाच मी देवाचं हे करत होतो. म्हटलं तू श्रीकृष्ण महाराजांची बासरी वाजवत होता. तो पण खुश झाला. ह्या प्रतीती आहे थोड्या थोड्या. त्याच्यानंतर मला असं म्हणायचं आहे की आपण इथे समजतो आपलं, बरोबर? तर निसर्गामध्ये अनेक पशु आहेत, पक्षी आहेत, झाडे आहेत, वनस्पती आहेत. हे बघा, हे निसर्गामधून सगळ्या गोष्टी घेतात, वापरतात आणि परत निसर्गाला अर्पण करतात. असं झालंय का कधी की ते गोष्टी त्यांनी स्वतः त्याच्यावर आपला ताबा मिळवला आहे? कधीच झालेलं नाही. झाड बघा, झाड या ऋतूमध्ये जन्म घेतं, ते वाढतं, सूर्यप्रकाश घेतं, सूर्याकडून ती उष्णता घेतं, ते एनर्जी घेतं आणि तीच एनर्जी परत या सृष्टीला परत देतं. ते झाडाचा पालापाचोळा गळतो, त्याचंच परत खत होतं, तेच त्या मुळांना मिळतं आणि तेच तो परत अन्न म्हणून घेतो. म्हणजे झाड जे काही घेतं, पक्षी जे काही घेतात, इथलंच घेऊन इथंच परत देतात. हा जो चांगला गुण आहे तो आपल्याला घेण्यासारखा आहे. आणि कशामुळे की आपण इथे जे काही घेतो, जे काही उपभोग घेतो, ज्या गोष्टींचा उपभोग घेतो ते तेवढ्याच प्रती आपलं देणं लागतं. तेवढ्याच प्रती आपण ते दिलं पाहिजे समाजाप्रती. आणि समाजाप्रती जर दिलं तरच आपण या सृष्टी रचनेमध्ये, या व्यवस्थेमध्ये आपण या व्यवस्थेचे एक घटक आहोत असं समजलं जाईल. आणि जर तसं जर झालं नाही तर आपण या सृष्टी व्यवस्थेच्या रचनेतले वेगळे घटक असू शकतो. आणि ही एक लीळा पण आपल्याला आहे, जी साधयसांची लीळा आहे. तेथे देवाने आपल्याला अभिवचन दिलं की हे सकळही देवाचे, देव देईल ते आपुले. आपुले हा शब्द आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये वापरू शकतो, नेहमी वापरात आणू शकतो. आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो की आपण कुठल्याही गोष्टीवर आपली सत्ता दाखवू शकत नाही. हे माझं आहे. आणि काल 2-3 वक्त्यांच्या बोलण्यामध्ये आलं होतं की मी जो आहे हा आपल्या जीवनामधून बाजूला झालं पाहिजे. मी हा शब्दाचा उल्लेख कमी झाला पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे? ईश्वराच्या जवळ आपण जाणार आहोत. कारण देवाने तो शब्द उच्चारलेला आहे, हे देव देईल ते आपले. आणि आपल्याला हे सगळं काही देवाने दिलेलं आहे, ईश्वराने दिलेलं आहे. आपण जे संसरण हे प्रकरण आता ऐकत आहोत, या प्रकरणामध्ये पण काय उल्लेख आहे की हे निर्माण केलं ईश्वराने. आद्यमळ लागला, संलग्न लागला, बाबांनी सांगितलं. आणि तिथून पुढे सृष्टीची रचना झाली. जीवाला जर बाहेर काढलंच नसतं तर सृष्टीची रचना झाली नसती. आणि
जीवाला बाहेर काढलं, जीवाला आनंद द्यायचा म्हणून या सृष्टीची रचना झाली. केली कोणी? ईश्वराने केली. आणि ईश्वराने कोणासाठी केली? आपल्यासाठी केली. आपल्या सकळ जीव जातीसाठी केली. आणि मग आपण येथे हे सगळ्या वस्तू वापरत असताना हे ईश्वराचं आहे, हे आपलं आहे. ईश्वराने आपल्याला प्राप्तीपर्यंत घेऊन जाण्यासाठी तयार केलेलं आहे, आपल्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचा वापर आपण करायचा आहे. आपलं या शब्दाचा उच्चार जास्तीत जास्त आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे असं मी आपणास विनंती करतो. सुरुवातीला जी विड्याची आपण प्रार्थना म्हटली त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आला आहे की हे सगळंही आपण दिलेले पदार्थ आहे, ते मी आपणालाच अर्पण करीत आहे. काही पंजाब प्रांतामध्ये जे सद्भक्त असतात ते येतात आणि देवाला वाहताना एक हिंदी म्हण म्हणतात, तेरा तुझको अर्पण क्या लागे हे मेरा. हे माझं काहीच नाही, हे जे तू दिलेलं आहे हे मी तुलाच अर्पण करीत आहे, माझं काहीच लागत नाही इथे. हा त्यांचा भाव आहे. तसा भाव आपला असावा आणि तो भाव आपल्याला ईश्वराच्या अगदी समीप जवळ घेऊन जाणारा आहे अशी सर्वांना विनंती आहे. आणि या व्याख्यानमालेमध्ये बाबांच्या मार्गदर्शनामध्ये मला इथे बोलण्याची संधी मिळाली, सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. बाबांनी ती संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी बाबांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.